पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना लोकसभा निवडणुकीचा प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना थेट भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये येण्याची ऑफर दिलेली आहे। दरम्यान याच ऑफरवरती आता महाविकास आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीकास्त्र टाकण्यात येत आहे। एकीकडे शरद पवार यांनी मोदींची ऑफर धुडकावली असून मोदी कितव्यांदा या महाराष्ट्र दौऱ्यावरती आले याचा आकडा सांगितलेला आहे, तर दुसरीकडे वैयक्तिक किंवा राजकीय आयुष्यामध्ये मी जाणार नाही अशा प्रकारे सुद्धा म्हटलं। देश हिताच्या विरोधात असतील त्यांच्यासोबत मी आणि माझे सहकारी नसतील अशा प्रकारची प्रतिक्रिया ही शरदचंद्र पवार यांनी दिलेली आहे। मात्र एकीकडे संजय राऊत यांनी सुद्धा मोदींची ऑफर ही बालिशपणाची आहे असं सुद्धा म्हटलेलं, तसंच बुद्ध्यांक कुठेतरी भाजपचा घसरलेला आहे, पराभव हा भाजपला कुठेतरी दिसतोय अशा प्रमाणचं हे उत्तर आहेत, ती प्रत्युत्तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून देण्यात येतात। मात्र यालाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नंदुरबार येथे जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जाहीर ऑफर केलेले आहे। तुम्ही आगामी काळामध्ये एनडीए मध्ये या, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील। यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलेलं आहे की नरेंद्र मोदी हे सध्या अस्वस्थ झालेले आहेत, त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असं सांगितलं आहे की नरेंद्र मोदी यांचा चेहरा आम्हाला घाबरलेला दिसतोय, त्यांना सत्तेच्या बाहेर जाण्याची भीती आहे, त्यामुळे ते अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहेत। कॅमेरामन विनोद नाईकसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे। अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पक्षामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्येही आनंदात व्यक्त केलं जात आहे। अरविंद केजरीवाल यांच्याकडून लोकसभेचा जोरदार प्रचार करण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे। यामुळे एनडीएवर किती प्रहार अरविंद केजरीवाल यांच्याकडून होतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। परंतु अरविंद केजरीवाल यांच्या जामिनानंतर मात्र इंडिया आघाडीला आणखी एक ताकद मिळाली असल्याचा दावा इंडिया आघाडीच्या नेत्याकडून केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। दक्षिण मुंबईतून भाजपचे राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्याऐवजी शिवसेनेचा यामिनी जाधव यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नाराज असल्याची चर्चा होती। हीच नाराजी दूर करण्यासाठी आज परळच्या शिरोडकर हॉलमध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दक्षिण मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये यामिनी जाधव या उमेदवार नसून नरेंद्र मोदी हे आपले उमेदवार आहेत आणि प्रत्येकाने आपणच उमेदवार असल्याप्रमाणे कामाला लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे यामिनी जाधव यांच्या विजयामध्ये आणि प्रचारामध्ये आता भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिसले तर नवल वाटायला नको। कॅमेरामन सुनील वर्मासह मी चेतन नवरे, मुंबई। 2019 साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि त्यांच्या कार्यशैलीवरती सडकून टीका केली होती। मात्र 2024 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। यामुळे साऱ्यांनीच आपल्या आश्चर्याने भुवया उंचावलेल्या आहेत। येत्या 17 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावरती एका सभेमध्ये असणार आहेत। 17 मे रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदान येथे ही सभा पार पडणार आहे। तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं कोणतं भाष्य करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन सुनील वर्मासह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज होणारा जालना जिल्ह्यातील दौरा रद्द करण्यात आलेला आहे। त्याचं कारण असं आहे की जालना जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचमुळे सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टर उड्डाण करू शकणार नाही। त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचा आज होणारा जालना जिल्ह्यातील त्यांचा दौरा जो आहे तो त्यांना रद्द करावा लागला। उद्धव ठाकरे जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरहून थेट जालन्यासाठी महाविकास आघाडीचे जालना जिल्ह्यातील लोकसभा उमेदवार असलेले कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी जाणार होते। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव, कारण पाऊस सुरू आहे त्यामुळे हेलिकॉप्टरचं उड्डाण रद्द झालेलं आहे आणि त्याचमुळे उद्धव ठाकरे जे आहेत ते जालना जिल्ह्यामध्ये जाऊ शकणार नसल्यामुळे आज कल्याण काळे यांच्या प्रचार सभेसाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह ज्योत्स्ना गमने, लोकशाही मराठी, मुंबई। बीड लोकसभा मतदारसंघाचा प्रचार थांबण्यासाठी शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळेच शेवटच्या घटकापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार जे आहेत ते वेगवेगळे फंडे आजमावताना पाहायला मिळत आहेत। अशातच बीड लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार उभे असणारे गणेश करंडे यांचा प्रचार जो आहे तो चर्चेचा विषय देखील बनलेला आहे। बीडमध्ये ठिकठिकाणी घोड्यावरती बसून गणेश करंडे जे आहेत ते आपला प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। बीड लोकसभेचा जो काही निवडणूक आहे ती
त्रिशंकू अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या ठिकाणी पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे आणि अशोक हिंगे या तिरंगी मसी लढत जी आहे ती पाहायला मिळते आहे। परंतु या अपक्ष अशा उमेदवाराचा जो प्रचार आहे तो सध्या चर्चेचा विषय देखील बनलेला आहे। पहिल्यांदाच बीड लोकसभा मतदारसंघामध्ये 41 उमेदवार जे आहेत ते आपलं नशीब या ठिकाणी आजमावत आहेत। परंतु प्रामुख्यानं महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये ही लढत पाहायला मिळते। परंतु अशातच या अपक्ष उमेदवाराचा हा जो प्रचार आहे तो लोकांना आकर्षित देखील करताना पाहायला मिळतोय। मागील पंचवार्षिकमध्ये याच गणेश करंडे यांनी जवळपास 2,500 मतदान जे आहे ते या निवडणुकीमध्ये घेतलं होतं आणि त्यामुळेच आता हा जो प्रचार आहे तो देखील चर्चेचा विषय ठरताना पाहायला मिळतोय। एकंदरीत जर पाहिलं तर 13 तारखेला मतदान होणार आहे आणि त्यानंतर मतदार राजा नेमका कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी नवी मुंबईतील शिवसेना भाजपच्या नेत्यांना एकत्र यावं लागतं। आज सुद्धा ऐरोली मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि आमदार गणेश नाईक, आमदार रवींद्र फाटक आणि नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगले हे सुद्धा उपस्थित होते। तसेच काल सुद्धा महायुतीच्या माध्यमातून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार गणेश नाईक हे सुद्धा उपस्थित होते। दोघांमध्ये राजकीय सामना नेहमी ठाण्याच्या राजकारणावरून गणेश नाईक विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो। अशाच प्रकारे हे दोन्ही नेते एकत्र येऊन आणि दिलखुलास चर्चा करताना काल रॅलीमध्ये नवी मुंबईकरांनी पाहिलं। त्यामुळे कालच्या रॅलीला सुद्धा बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे या सुद्धा उपस्थित होत्या। त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन नवी मुंबईमध्ये करण्यात येते। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बनवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकत्र यावं लागतं आणि काम सुद्धा करावं लागतं हे मात्र नक्की। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। चर्चगेट इथल्या जीवन विमा मार्गावरती मेट्रो 3चं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना आपण पाहतोय 1200 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे गळती सुरू झाली आहे। जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम उद्या म्हणजे शनिवारी 11 रोजी आपण पाहू शकतो की दुपारी 3:30 ते रात्री 11:30 या कालावधीमध्ये होणार आहे। त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीच्या कारणास्तव मुंबई महापालिकेने पाणी पुरवठा जो आहे तो पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे 8 तासांच्या कालावधीसाठी कुलाबा, कोलीवाडा आणि नौदल परिसरामध्ये होणारा जो पाणी पुरवठा आहे तो बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की महापालिकेच्या ए विभागात पाणी पुरवठा करण्यासाठी क्रॉस मैदानच्या इथून जो बोगद्याचं काम सुरू आहे, जिथून 1500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पुढे 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा उपयोग केला जातो। या जलवाहिनीवरून होणारा जो पाणी पुरवठा आहे हा कमी दाबाने जो काम आहे तो कमी प्रमाणामध्ये होत असल्याचं आढळून आलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की या संपूर्ण मेट्रो 3चे काम जे आहे ते सुरू असताना 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जी आहे ला गळती झाली आणि हे सगळं निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने ही गळती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागणार। अन्यथा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गळतीमुळे पाणी वाया जाण्यासह आपण पाहतोय की रस्ता खचण्याचा देखील धोका निर्माण होऊ शकतो। कुलाबा, कोलीवाडा या संपूर्ण परिसरामध्ये पाणी पुरवठा जो आहे तो पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंद मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।